सोयाबीनवरील फर्स्ट स्टेज गर्डल बिटल. गर्डल बिटलची ही आळी आहे. मित्रो नमस्कार. सोयाबीनवरील खूप किडींचा अटॅक असलेल्या किडींपैकी एक खूप महत्त्वाची कीड जे आपण बघतो ती म्हणजे चक्री भुंगा ही कीड आहे. खरं तर शेताच्या बांधावरून सहज आपल्याला ओळखू येईल अशी सोयाबीनवरली एकमेव कीड म्हणजे चक्री भुंगा नावाचा कीटक आहे. तो ओळखायचा कसा, त्याचं साधं सिम्पटम्स किंवा ते कळलं कसं पाहिजे ही गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपल्या शेतात चक्री भुंग्याचा अटॅक झाला आहे का नाही किंवा गर्डल बिटलचा अटॅक झाला आहे का नाही हे जर कळायचं असेल, ओळखायचं असेल तर बांधावरून सहज फिरताना जर तुम्ही एखादं असं पान वाळलेलं दिसलं, असे 3 पानांचा जर शेंडा तुम्हाला वाळलेला दिसला तर तो निश्चितपणे गर्डल बिटल नावाच्या किडीचा अटॅक असल्याचा सिम्पटम्स आहे. त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर गर्डल बिटलमुळे हा फांदा वाळला आहे, याचा अर्थ इथे फोटोसिंथेसिस नावाची प्रक्रिया होणार नाही आणि या फांद्याला जी कुठली फुलं येतील किंवा शेंगा येतील त्या शेंगाही येणार नाहीत आणि फुलंही येणार नाही आणि फोटोसिंथेसिस नावाची प्रक्रिया होणार नाही, म्हणून अन्नसुद्धा तयार होणार नाही. आणि अन्न तयार न झाल्यामुळे या पिकात जे अपेक्षित उत्पादन आहे ते अपेक्षित उत्पादन येणार नाही. त्यामुळे सोयाबीनवरली प्रमुख कीटक मुख्य कीड कोणती असेल तर ती ही गर्डल बिटल नावाची कीड आहे. सोयाबीनवर गर्डल बिटल नेहमी येतो आपल्याला माहिती आहे, पण त्याचे सिम्पटम्स काय आहेत तर हे जर तुम्हाला असं दिसत असेल तर स्कॉर्चिंग झालेलं असतं. हा गर्डल बिटल 2 ठिकाणी गर्डलिंग करतो, म्हणजे काय करतो, अशी आळे पाडतो. हे जर तुम्हाला लक्षात येत असेल तर हे गर्डल बिटलने गर्डलिंग केलेलं आहे, म्हणजे त्याला 2 ठिकाणी स्कॉर्चिंग केलेलं आहे. हा काय नुसतं स्कॉर्चिंग करतोय अशातला भाग नाही, तर ही पूर्ण फांदी ही सुकून जाते, वाळून जाते आणि याच्यामध्ये असा गॅप तयार होतो, असा व्हॅक्यूम तयार होतो, अशी पोकळ काडी तयार होते आणि त्यामुळे याच्यामध्ये तो गर्डल बिटल काय करतो, अंडी घालतो आणि ती अंडी काही दिवसानंतर आळीच्या रूपात बाहेर येतात आणि फार मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान होतं. आपल्या सगळ्यांना हे गर्डल बिटल चक्री भुंगा ओळखता यावा, त्यातली आळी ओळखता यावी आणि मग त्यावर काय कंट्रोल करणार हा सांगण्याचा माझा उद्देश आहे. तर तुम्ही आपल्या अमावस्येच्या दिवशी जर फवारणी केली तर निश्चितपणे यावर कंट्रोल मिळेल. कारण असं काही ठिकाणी सांगितलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपल्याला त्या 1-2 दिवसांनी मागे पुढे अंडी आणि आळी दिसायला सुरुवात होते. ती अंडी आणि आळी जर आपल्याला मारायची असेल तर आपल्याला प्रोफेनोफॉस 15 लिटर पाण्यामध्ये 30 ml घेऊन त्याची जर फवारणी केली तर निश्चितपणे सोयाबीनवरला गर्डल बिटल आपल्याला कंट्रोल करता येईल. हा गर्डल बिटल आपण कंट्रोल करावा आणि आपल्या सोयाबीनचं उत्पादन वाढवावं, एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. सोयाबीनवरील चक्रीभुंगा कंट्रोलसाठी प्रोफेनोफोस 50% EC 1 लिटर प्रति हेक्टर वापरा. फवारणी करताना काळजी घ्या.